सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा तमाशा चालू आहे। तमाशाची सुरुवात 65 ठिकाणी दमदाटी करून एकतर्फी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, विजय घोषित करण्यात आलेले आहेत। ईव्हीएम बद्दलची बोंबाबोंब चालू आहे। करोडो रुपयांची उलाढाल चालू असून खानावळी फुल्ल आहे, जेवणावळी फुल्ल आहेत। नोटांचा बाजार चालू आहे। नोटा नावाचा शब्द गंमतशीर आहे। नोटा म्हणजे कोणत्याच उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी तो शब्द प्रयोग आहे आणि खऱ्या नोटा देऊन चाललेला कारभार आपण पाहत आहोत। बांधकाम कामगारांची बोगस कामगार म्हणून जी बोंबाबोंब झालेली होती, निवडणुकीच्या आधी अनेक पक्षांच्या पुढाऱ्यांनीच बोगस नोंदणी केलेली आहे आणि मग नोंदणी करून निवडून आल्यानंतर गुलाल उधळल्यानंतर त्यांनी बोगस बोगस म्हणून बोंबलायला चालू केली। आता सध्या आणि ती भाषा बंद आहे। आता ते सांगायला लागले, मोकळे झाले मतं मागताना, बघा आम्ही तुमच्यासाठी नोंदणी करून दिली बांधकाम कामगारांची, तुम्हाला भांडी मिळवून दिली, तुम्हाला पेट्या मिळवून दिल्या, तुम्हाला हे मिळवून दिलं। हे सगळं सुरू आहे। हे जे सुरू आहे, आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यासाठी केलेले जे कायदे आहेत त्याची किमान अंमलबजावणी करा। पण अंमलबजावणी असं आहे की मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की सर्व कायदे तुडवून मोडून वासालात लावून हे काम सुरू आहे। अरेरावी पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे। मंडळातच कामगार प्रतिनिधी नेमलेले नाहीत। मुळात ही मंडळच बेकायदेशीर आहे। या मंडळाने घेतलेला प्रत्येक कारभार हा चुकीचा आणि बेकायदेशीर आहे, कारण त्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद असलेल्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी नाहीत, मालक संघटनांचे प्रतिनिधी नाहीत, जे बिल्डर्स हा उपकर देतात, बांधकाम व्यावसायिक उपकर देतात, त्यांना सुद्धा त्यांनी त्यामध्ये घेतलेलं नाही। आणि आता दुसऱ्या बाजूला हे कुणाला घ्यायचं हे आमदारांच्यावर सोडून दिले। तरी आमदारांना आपल्या कार्यकर्त्याची सोय लावावी। कोण बांधकाम कामगार त्या कमिटीत ठेवायचा, एक बांधकाम कामगार, एक स्त्री बांधकाम कामगार, आणखीन एक कामगार, यांची सगळ्यांची जी व्यवस्था आहे ती आता आमदारांनी करायची आहे। आणि त्या कमिटी समोर मग अर्ज गेले की आमदार ठरवणार कुणाचं मंजूर करायचं आणि कुणाचं नाही। त्याच्यासाठी काहीही निकष दिलेले नाहीत त्यांच्या निर्णयामध्ये। त्यांच्या मनातील ते निर्णय करतील, अर्ज मंजूर करतील, त्यांना नको असलेले अर्ज नामंजूर करतील। मग हे आता 2011 सालापासून आजपर्यंत तुम्ही काय करत होता? त्याच्या आधी तुम्ही कामगार आयुक्तांना, उप आयुक्तांना, कामगार अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत ना। अर्ज कोण मंजूर करायचे, कसं करायचे, त्याची कार्यपद्धती आखून दिलेली आहे, असं कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे। आणि हा सगळा कायदा धाग्यावर बसवून त्याने आमदारांच्या कमिट्या स्थापन करायचं ठरवलेलं आहे। हा निर्णय बांधकाम कामगारांचा अपमान करणारा आहे, लोकशाहीचा अपमान करणारा आहे। हा कायदा उडवून लावणारा आहे आणि म्हणून यांना आम्ही चॅलेंज केलेलं आहे। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये, म्हणजे कोणतंही खंडपीठ असो, नागपूर असो, औरंगाबाद असो, कोल्हापूर असो, हा निर्णय सर्व महाराष्ट्राला लागू होतो आणि आम्ही केस दाखल केलेली आहे बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने। त्याची सुनावणी झाली 6 तारखेला, 6 जानेवारी, आणि न्यायालयाने सांगितलं की सरकारी पक्षाने आम्ही जी केस दाखल केलेली आहे या आमदारांच्या कमिट्या रद्द करा म्हणून, त्याच्याबद्दल त्याने आपलं म्हणणं 3 फेब्रुवारीपर्यंत द्यावं। 3 फेब्रुवारीला पुढची तारीख आहे। तर हा लोकशाहीचा अपमान करणारा निर्णय आहे। राज्यघटनेच्या कुठल्याही तत्वात बसणारा निर्णय नाही। असा निर्णय करता येत नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत।
तर हे सगळं सुरू आहे. एका बाजूला हा सगळा नंगानाच निवडणुकीचा सुरू असताना दुसऱ्या बाजूला हा हायदोस सुरू आहे. आणि 2020 साली ह्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 20,000 कोटी रुपये डिपॉझिट रक्कम होती. त्यातली आता त्यांनी 17,000 कोटी रुपये संपवलेली आहे. की जसं मुंबई महानगरपालिकेतली संपवलेली आहे, इतर ठिकाणची संपवलेली आहे, तोच प्रकार या मंडळात झालेला आहे. हे एका बाजूनं सुरू असताना दुसऱ्या बाजूला हे वर्षाला 500 कोटी रुपये देतात ऑनलाईन कामाची व्यवस्था करण्यासाठी कामगारांच्या. ऑफलाईन होतं त्यावेळेला काय सांगितलं की कामगारांची कामे लगेच झाली पाहिजेत, वेळ लागतो कार्ड देऊन काम करायला, म्हणून आम्ही झपाट्यानं काम करणार आहोत असं त्यांनी हायकोर्टला त्यावेळेस 2021 मध्ये सांगितलं. त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ऑनलाईन केलं. आणि आता ऑनलाईन केल्यानंतर अशी अवस्था आहे की आत्ता 70 लाख नोंदणीकृत कामगार आहेत. माहिती अधिकाराखाली त्यांनी दिलेली आम्हाला माहिती आहे. 70 लाख का माझ्या डोक्यातून आलेला आकडा नाही. 70 लाखातले 30 लाख कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही. 30 लाख अर्जामध्ये जे हजारो कामगार ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या विधवा महिलांनी अंतविधीची रक्कम यांनी जाहीर केलेली 10,000 मागितलेली ती मिळालेली नाही. महिन्याला 2,000 रुपये जे दिले जातात ते 4-4 वर्ष झालं महिलांना मिळालेली नाहीत. 2 लाखाची रक्कम सुद्धा मिळालेली नाही. आणि हे जे सुरू आहे ते हे अर्ज मंजूर करायला हे तयार नाही. खरं म्हणजे यांनी स्वतःवर एक बंधन घातलं होतं. हे सरकारची गंमत आहे की जेवढे जेवढे हे निर्णय करतात त्याच्या विरोधी वागतात ते. म्हणजे त्यांनी 2009 मध्ये असं ठरवलं की एका महिन्यामध्ये अर्ज मंजूर केले जातील बांधकाम कामगारांचे. आता वर्ष झालं तरी मंजूर होत नाहीत. त्यांनी हमी दिली आम्हाला बांधकाम कामगारांना 23 कल्याणकारी योजनांच्या बद्दल की तुमचे 2 महिन्यामध्ये अर्ज मंजूर होतील. आता हमी कायदा लागू होऊन सुद्धा 4 महिने होत आले, त्याच्याबद्दल काहीही केलेलं नाही. त्यांनी फक्त लागू करायचं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करायचं नाही. यांच्या मनाला येईल तेच उद्योग करायचे, ते केलेलं नाही. आणि असं असल्यामुळे की या सर्व प्रश्नांच्या बद्दल चर्चा करायची त्यांची तयारी नाही. बांधकाम कामगार संघटनांना किंमत देत नाहीत. 2021 साली आम्ही हायकोर्टमध्ये जी केस मुंबई हायकोर्टमध्ये दाखल केली होती त्याचा निकाल लागला, अंतिम निकाल लागला. कोर्टानं असं सांगितली या ज्या संघटना आहेत जे कोर्टामध्ये आलेले आहेत ते जे कामगारांचे प्रश्न मांडतील त्यांच्या तुम्ही वेळोवेळी बैठका घ्या, पिरियडिकली बैठका घ्या, असं ऑर्डर आहे. या ऑर्डरला त्यांनी काही चॅलेंज केलेलं नाही. ही ऑर्डर त्यांच्यावर बंधनकारक आहे. पण हे कुंभार महाशय सचिव झाल्यापासून त्यांना काही किंमत नाही हायकोर्टच्या आदेशाची. आणि त्यांनी मिटिंग घेण्याचंच बंद केलेलं आहे. कामगार संघटनांच्या बरोबर मिटिंगच घ्यायची नाही, त्याचे मिनिट्स ठेवायचे नाहीत. म्हणजे हायकोर्टचा अपमर्द सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आत्ता मंत्री आहेत ते मुश्रीफ साहेब, त्यांनी 2021ला दिवाळीच्या पूर्वी जाहीर केलं होतं की सगळ्या बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस देणार. मग हे म्हणाले अतिशहाणे की त्याला सानुग्रह अनुदान म्हणा. ठीक आहे म्हटलं, तुम्ही सानुग्रह अनुदान म्हणा, आम्ही बोनस म्हणतो, आम्ही लिहून देतो तुम्ही आम्हाला सानुग्रह अनुदान दिलेलं आहे म्हणून. ठीक आहे, ते दिलं नाही. ते दिलं नाही म्हणून हायकोर्टने ऑर्डर अशी केली 2021 मध्ये, फायनल ऑर्डर आहे. त्याचा रिट पिटिशन क्रमांक आहे 10/17/2021, 10/17/2021 सालची केस. तुम्ही गुगलवर बघू शकता. कोर्टाने असं सांगितलं, त्यात सेक्शन 10 नंबरचा मुद्दा आहे की तुम्ही 6 महिन्यामध्ये बांधकाम कामगारांना बोनस देण्याबद्दलचा निर्णय करा. 4 वर्षे झालं यांनी निर्णय केलेला नाही. शेवटी हे सांगलीचे आमदार, माजी कामगार मंत्री खाडे साहेब यांनी मोठ्या तोंडाने जाहीर केलं की मी तुम्हाला 5,000 रुपये बोनस दिला.
आणि निवडणूक जिंकल्यानंतर बसलेत मुख गिळून, एक शब्द बोलत नाहीत. असं तुम्ही बोललाय का नाही हे सुद्धा सांगायची त्यांची तयारी नाही. तर हे असं सगळं बनवेगिरी करणारं हे सरकार चालू आहे. हा एक बांधकाम कामगारांचा अनुभव आहे. पण इतर अनेक क्षेत्रामध्ये काय चाललंय हे आपण बघतो, सोशल मीडियावर बघतो, वर्तमानपत्र वाचतो, काय चाललंय आपल्याला लक्षात येत. तर ही अवस्था आहे. आणि ही अवस्था असल्यामुळे कामगार संघटनांच्यावर चर्चा करायची नाही, त्यांना वेळ द्यायचा नाही. जबरदस्तीनं जर आम्ही भेटलो जाऊन तर हो 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 करतो करतो म्हणायचं आणि केराच्या टुपलीत आमचं निवेदन टाकायचं. एकाही निवेदनाला मागण्यानुसार उत्तर द्यायचं नाही, किंमत द्यायची नाही. हे यांचं धोरण चाललेलं आहे. अत्यंत चीड आणणारा प्रकार आहे आणि याच्याबद्दल बांधकाम कामगारांना राग येत नाही याचं आम्हाला वाईट वाटतं. त्यामुळं हा अपमान आम्ही सहन केला नाही, म्हणून आम्ही हायकोर्टचं दार ठोठावलेलं आहे. हायकोर्टने आम्हाला धीर दिलेला आहे. किमान 2021 साली आम्हाला धीर दिला. पहिली केस आम्ही जिंकली. दुसरी केस आम्ही जिंकली 2024 मध्ये. 6/11/2024 रोजी मुंबई हायकोर्टने निकाल दिला की तुम्हाला आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगारांची कामं बंद ठेवता येणार नाही. सुरू राहिलेत. आज कोर्टानं असंही सांगितलं की जे तुम्ही आचारसंहितेच्या पूर्वी ऑनलाईन पद्धत बंद केली होती, जे अधिकार दिलेले होते अर्ज करणाऱ्यांना, ते तुम्हाला पूर्ववत द्यावे लागतील. त्यांना द्यावं लागलं. पूर्ण ऐकलं नाही पण ते करावं लागलं. आता तसंच आमचा विश्वास आहे की हे जे काही नाटकं यांची चाललेत, सगळे आमदारांच्या कमिट्या नेमायच्या, हे टिकणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला आता आम्ही आमच्या मिटिंगा हायकोर्टने सांगून सुद्धा बोलवत नाही. आम्ही रजिस्टर कामगार संघटना आहोत. कामगार संघटनांना बरोबर घ्या असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेशामध्ये सांगितलेलं आहे. हे बरोबर घ्यायचं सोडाच, किंमतच देत नाहीत. म्हणून आम्ही या मंडळाच्या सचिवावर अवमान याचिका कोल्हापूर खंडपीठामध्ये आता दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्य सचिव आहेत, कामगार आयुक्त आहेत, या सर्वांच्यावर आम्ही अवमान याचिका दाखल केलेली आहे. 2 कारणासाठी आहे की तुम्ही 6 महिन्यामध्ये बोनस जाहीर करतो म्हटलं होता, ते केलेलं नाही. ते आता तुम्ही द्या सगळ्यांना, ही एक मागणी आणि दुसरी एक मागणी. अशा 2 केसेस सध्या सुरू आहेत. तिसरी आणखीन एक केस सुरू आहे कोल्हापूरमध्ये. गोखले बिल्डर्स यांनी घातलेली आहे, काही कामगारांनी घातलेली आहे की हे जे घर मिळण्यासाठी तुम्ही जे 3 वर्षाची अट घातलेली आहे ही भयानक आहे. 1 वर्ष ज्यांची नोंदणी करून झालेली आहे त्यांना तुम्ही अधिकार पूर्वीसारखे दिले पाहिजे. ही केस सुरू आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये आमदारांच्या कमिटी रद्द करा म्हणून रिट पिटिशन चालू आहे. नागपूरमध्ये एकूणच प्रश्नांच्या बद्दल एक रिट पिटिशन सुरू आहे. तर अशा पद्धतीने न्यायालयामध्ये त्यांना योग्य उत्तर द्यावी लागतील. आमचा अजूनही न्यायालयावर विश्वास आहे. सर्वच निर्णय जनतेच्या विरुद्ध जातात याच्यावर आमचा विश्वास नाही. हा जो राजकारणातला महाराष्ट्रामध्ये खेळ चालू आहे, या खेळामध्ये सर्व नाही तरी किमान मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्ली सर्वोच्च न्यायालयामार्फत हस्तक्षेप झालेले आहेत. हे हस्तक्षेप आणखीन पुढील काळामध्ये वाढले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. तरी लक्षात घ्या ही दुहेरी लढाई चालू आहे. रस्त्यावरची लढाई आपल्याला मजबूत केली पाहिजे, न्यायालयीन लढाई आपल्याला चालवली पाहिजे. ही करण्यासाठी सक्षम जर बनायचं असेल तर ही जी कृती समिती आहे ती आर्थिकदृष्ट्या ताकदवान असली पाहिजे. आर्थिक ताकद तिच्या हातामध्ये असली पाहिजे. दुबळी समिती काही करू शकणार नाही. आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुम्ही देऊ शकता. आमचा विश्वास आहे की श्रम करणारी माणसंच त्यांच्यासाठी चाललेल्या ज्या चळवळी आहेत त्या जगवतील. आम्हाला वाटतं की तुमचा आमच्यावर विश्वास आहे की आम्ही बांधकाम कामगारांच्या हितासाठी संघर्ष करत आहोत. अत्यंत
किचकट असलेल्या आणि अत्यंत वरच्या पातळीवरून सुद्धा आम्ही हा संघर्ष सुरू ठेवलेला आहे. आणि हा संघर्ष त्याला हातभार लावणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडा. तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा. आता आर्थिक मदत करणं सहज शक्य आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून. तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, बँकमध्ये अकाउंट सुद्धा आहे त्याच्यावरही रक्कम पाठवू शकता. आतापर्यंत काही जणांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे, पण या पुढील काळामध्ये सुद्धा मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे हे जे यूट्यूब चॅनल आहे हे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. 19 लाख व्ह्यूज याचे आतापर्यंत झालेले आहेत. 13,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. मी शंकर पुजारी. जर काही शंका असेल तर जरूर संपर्क करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. धन्यवाद.